मेंदूच नाही, बेजाचा वापर करीत नाही तो. काय झालं माहितीये का माऊली, एका अभयारण्यामध्ये एका जंगलामध्ये एक सिंह वृद्ध झाला, म्हातारा झाला. आणि म्हातारा झाल्यानंतर त्याला पाहिजे तशी झडप घालता येत नाही. पूर्वीच सगळं आठवल्यानंतर तो बोलतो, तुमच्यासारखा तरुण असताना लात मारीन तिथं पाणी काढीन, बुक्की मारीन तिथं पाणी काढीन. आमचं तरुण पण बघितलं असतं तर काय तुम्ही काय बोलून दाखवतो तो. पण आता तेवढं त्या लातेत सामर्थ्य राहिलं नाही ना, म्हणून मग काठीचा आधार घ्यावा लागतो. आता त्या बुक्कीत तेवढा, त्या हातामध्ये तेवढा सामर्थ्य राहिला नाही ना, म्हणून मग त्याला सांगावं लागतंय, बशी नका देऊ, कपातच द्या, आणि तो पण अर्धाच भरा. सगळा भरून दिला तरी तो अर्धाच होईल माझ्याकडे आल्यानंतर, बरं का. सगळा भरून दिला तरी अर्धाच होईल तो माझ्याकडे आल्यानंतर, असं सांगावं लागतंय त्याला. असो, आता म्हातारा झाल्यामुळे सिंह त्याला काही झडप मारता येत नाही, शिकार करता येत नाही. मग त्याने एक युक्ती केली, काय माहितीये का, रस्त्यात जाणाऱ्या कोल्ह्याला बोलावून घेतलं. कोल्हा घाबरला सुरुवातीला, पण त्याने त्याची अवस्था बघितली, म्हातारा आहे, एवढी लांब काही झडप येणार नाही. त्याच्या झडपेच्या थोड्या अंतरावर जाऊन आपण ऐकून तर घेऊ काय बोलतो त्या, कारण राजा आहे, जंगलाचा राजा आहे, आणि जंगलाचा राजा जर प्रेमाने बोलवत असेल तर जायला काय हरकत आहे. त्याची झडप पण येणार नाही अशा अंतरामध्ये तो कोल्हा राहिला. आणि त्या शिवाने सांगितलं, ए दादा ऐकणार आहे, वृद्ध झालोय रे मी. कोल्ह्याला सांगितलं, वृद्ध झालोय मी, मला शिकार करता येत नाही, एखादा प्राणी पुढे दिसला तरी झडप मारता येत नाही, रोज एक एक मला शिकार आणून देत जा, एक एक प्राणी माझ्या पुढे आणून देत जा दादा. कोल्हा म्हणतो, माझा फायदा काय त्यात, तुझ्या केसाला पण कोणी धक्का लावणार नाही. मी लेटर लिहून देतो ना, माझा पत्र, तू दाखवायचा फक्त, कोणी वाघ शिव कोणी आलं का त्याला माझा लेटर दाखवायचा. टच पण करणार नाही तुला कोणी, स्पर्श पण करणार नाही. आता सगळंच सांगायला पाहिजे का. आणि मग एवढं प्रोटेक्शन जर मिळत असेल तर स्वतःला शिवच समजेल ना आपण, आहे कोण, कोल्हा. पण वरपर्यंत हात असतील तर, वरपर्यंत ओळख असेल तर, पत्र जर असेल, लेटर जर असेल सहीचा, काय असो. तर मग झालं बाबा, ठरल्यानंतर आता त्याने सांगितलं, मी आणत जाईन, तुम्हाला देत जाईन, असं काही नाही, पण मग तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे मला प्रोटेक्शन द्या. म्हणजे झालं, हो म्हणे, तुला संरक्षण देतो, तुझ्या केसाला पण कोणी धक्का लावणार नाही, केसालाही कोणी धक्का लावणार नाही. आणि झाला, आता कोल्हा म्हणजे हुशारच ना, कोल्हा म्हणजे हुशारच ना. कारण त्याचं कसं असतंय माहितीये का, जिथं त्याला काही मिळेल ना, म्हणून तर त्याला कोल्हा म्हणतात ना दादा. कोल्हा का म्हणतात बरं का, नसेल मिळत ना. आता या शिवाने जर सांगितलं असताना, तू मला एक रोज शिकार आणून देत जा, भाईगिरीत जर सांगितलं असताना त्याने, आणि जर काय प्रोटेक्शनचं वगैरे काही बोलला नसताना, कोल्हा कबूल नसता झाला, हे चल तुझ्या तू घरचा राजा, कारण त्याला माहिती नाही तरी म्हातारा झालंय. प्रोटेक्शन दिलं, काहीतरी मिळतंय ना, ठीक आहे. आणि कोल्हा म्हणजे एकदम त्याला बुद्धिपण खूप, म्हणजे बरं का, डोकालाही चालतो त्याचा, डायरेक्ट जिम्मेदारी घेतो तो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, त्यांचं फक्त आपल्यावर सोडा, काय असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. गेला कोल्हा, फिरता फिरता त्याला पहिलाच भेटला गाढव. कोण भेटला, गाढव. गाढव कोणाला बोलतो बरं आपण. आणि गाढव भेटल्यानंतर कोल्ह्याने नमस्कार केला, काय मग दिमागात ना मोठा, हे बघ मला पत्र दिलंय, कोणी, राजाने, तुला पाहिजे, बोले काय आपली, असं लगेच काम होईल फक्त, काय
तुलाही असं प्रोटेक्शन मिळेल. पत्र पाहिजे ना तुला सहीचं? चल माझ्या बरोबर. आता याचं नावच काय आहेच तो ऑलरेडी. आणि गेल्यानंतर काय झालं नेमकं माहितीये का? बऱ्याच दिवसाचा भुकेला असलेला सिंह थोडा आवाक्यात आला. फक्त तो गाढव आवाक्यात थोडासा जवळ, आणि याने जी जोरात झडक मारली का नाही, पण शेवटी रुद्ध झालेला, त्यामुळे तेवढी झडप काही त्याची पडली नाही व्यवस्थित. गाढव चलाक झाला आणि निघून गेला, पळाला. किती? कोल्ह्यापेक्षा जास्त नाही. परत एकदा ऐका, गाढव पळाला पण कोल्ह्यापेक्षा जास्त नाही. मग काय झालं? कोल्हा त्याच्या मागे गेला. गाढव पुढे पळतोय, कोल्हा मागे. कसं तरी त्याला पकडलं आणि काय म्हणतोय, अरे मूर्खा, जंगलाचा राजा तुला आलिंगन द्यायला आला, तुला मिठीत घ्यायला आला, त्याला आनंद वाटला आणि आनंदाने तुला मिठी मारायला आला आणि तू पळाला. आता ह्यो कोण? तुम्ही फक्त बोलत चला. गाढव ना हा, गाढव की नाही? म्हणून मग काय झालं माहितीये का? आला बाबा परत त्याच्या शब्दाला बोलून, बरं का, त्याच्या शब्दाला बोलून परत आला. आणि मग मात्र कोल्ह्याने त्याला हळूच त्या शिवाला डोळ्याने खुणवलं, घाई करू नका. डोळ्याने सांगितलं, घाई करू नका, ही शिकार तुमचीच आहे, काय टेन्शन घेऊ नका, घाई करू नका. झालं बाबा. आता आल्यानंतर मग त्याने व्यवस्थित त्याला आलिंगन दिलं. कोल्याचं काम झालं, कोला बाजूला झाला. तुमचा तुम्ही दोघांचा काय असेल त्या बघून घ्या बाबा, आता मी आणायचं काम केलंय, बरं का. आता जेवढं काही खायचं तेवढं त्या शिवाने खाऊन घेतलं. नंतर विचार केला की ठीक आहे, आता काही मेन पार्ट राहिले ते आपण जरा नंतर बघूया, बरं का. कोल्याला सांगितलं, जरा ध्यान ठेवा याच्यावर, दुसरा कोणी येईल वाटेकरी, मी आराम करतोय. कोल्याने विचार केला, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही आराम करा. ज्या वेळेला शिव आराम करायला गेला त्यावेळेला कोल्याने विचार केला, एकदा पळालेला पळत आणलाय, मला काय नको. त्याने कवटी फोरली मेन, आणि आपला विषय होता मेंदू, बेजा, बुद्धी, बरं का, साफ केला. कोणी? कोल्याने. परत जशी तशी लावली, कारण कोलाच ना तो. काय अहो, महाराजांच्या पाकिटातला अर्धा गायब करायचं, काय खायचं काम आहे का? पण मी पाकिटवाला महाराज नाही, कारण असतो तर इथं ठरवून आलो असतो, बरं का. असो, चला, हरकत नाही. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना ना, जे मिळेल ते प्रसाद म्हणून स्वीकारा. भगवंत तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही, कधीच नाही. अपेक्षा ठेवू नका, जे मिळेल ते प्रसाद म्हणून घ्या, बरं का. असो, मग झालं जसे तशी परत कवटी लावून घेतली. थोड्या वेळाने शिवा आला. शिवा आल्यानंतर त्याने विचार केला, मेन पार्ट आपला राहिलाय. एक रट्टा मारल्याबरोबर लगेच कवटी बाजूला झाली. तो बोलतो, का रे, पहिल्याच फटक्यात? खोला बोलतो, मग शेवटी कोण आहे तो? आणि आश्चर्य काय माहितीये का, ते फुटल्यानंतर त्याला आतमध्ये काही पाहायलाच मिळालं नाही, काहीच नाही, रिकामं. अहो, शिव आश्चर्य करायला लागला, असं झालंच कसं? कोल्ह्याकडे तो पाहायला लागला, रे काय पाहतोय का तू, हे बघतोय का? आश्चर्य काय म्हणे, काहीच नाही याच्यामध्ये, त्या कवटीमध्ये, त्याच्या डोक्यामध्ये. मग तेव्हा कोल्ह्याने सांगितलं, महाराज तुम्हालाही समजत नाही का, त्याला जर भेजा असता तर एकदा पळाले परत आला असता का? काय एकदा पक्का खंगर झाला ना, तर मग डॉक्टर सांगतात, आता सोडली तर वाचशील. आता याच्या पुढे परत सांगायला पाहिजे का काही? काय सर्वांगामध्ये जर तेच भिनलं तर मग डॉक्टर सांगतात, चुना लावून नाही, हळदी पण नको आता. आणि जर घेतली, खाल्ली, तर तुम्हाला मी काय, कोणीही वाचवू शकत नाही. एकदा पळालेला जर परत त्याच गोष्टीत जर सापडत असेल तर आपण समजा याला
भेजा का काय? अहो माणसाची अवस्था सारखीच आहे ना, सेम आहे ना दादा. एखाद्या विषयाधीन झालेला, एखाद्या वासनेअधीन झालेला आणि त्या वासनेने बर्बाद झालेली माणसं आम्ही पाहतोय. एखाद्या व्यसनाधीन झालेला, त्या व्यसनाने बर्बाद झालेली माणसं आम्ही पाहतोय. एखादा वाईट विचारामध्ये गुंतलेला, त्याच्यामध्ये बर्बाद झालेली माणसं आम्ही पाहतोय. आणि तरीही जर तीच कर्म आम्ही करत असो तर भगवंताने दिलेल्या बुद्धीचा वापर आम्ही करतोय का? करतोय वापर आम्ही बुद्धीचा? म्हणून म्हटलेलं आहे, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुती हा नाही नरदेह. तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुत्या नाही हा नरदेह. संत आम्हाला उपदेश करतायत, भगवंताने जी बुद्धी दिली ना, तिचा वापर सद्बुद्धी म्हणून करा, चांगला वापर करा. जिथे जिथे माणसाने माणसाची बुद्धी वापरली ना माऊली, बरं का, तिथे तिथे बघा काय आहे, प्रगती आहे का अधोगती आहे, चांगला आहे का नाश आहे. माणसाने जिथे जिथे बुद्धी लावली, आता भगवंताने संत्रीच्या झाडाला संत्र्याच आणल्या, आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावात म्हणून वरती साल दिले, आसार का साल व्यवस्थित मिळावं म्हणून. सालीची काय आहे का किंमत? साल आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा म्हणून वरती साल दिली, टरफोल दिलं, कवच दिलं. बाबा त्या संत्रीच्या झाडावरून संत्र्या काढ, मस्तकी पिकलेल्या, वरचं टरफोल काढ, आतलं गळ खाऊन तृप्त हो, आनंदी हो, समाधान मिळेल तुला. संत्री खाऊन बरबाद झालेला माणूस इथं कोणी आहे का बरं? आहे का? संत्री खाऊन बरबाद झालेला माणूस, पण संत्रीची पिऊन बरबाद झालेली माणसं तुम्हाला कितीतरी दाखवतो. चला, बुद्धी कोणाची लावली? कोणी? तीच संत्री घेतली, कुजवली, किडे पडले, किडे पडेपर्यंत कुजवली आणि त्याची तयार केली. स्वतःच्या देहाची हानी तर केलीच केली, स्वतःच्या शरीराची हानी तर केलीच केली, पण घराची हानी केली, कुटुंबाची हानी केली. मुलं बाल रस्त्यावर आलेली कुटुंब तुम्हाला कितीतरी दाखवतो. चला, तांदूळ आणले चांगले, शिजवून खा बाबा, मस्त की दष्टपुष्ट होशील ना. कुजवले त्यांना सुद्धा, तांदळाला कुजवलं, फळांना कुजवलं, द्राक्षांना कुजवलं, द्राक्षाची केली, संत्राची केली. ची म्हणजे समजते, आपण बोलतो ना, बर्बाद झाली माणसं, बर्बाद झाली. बरं, मग मला सांगा, एखादा मनुष्य एखाद्या कर्माधीन झाल्यानंतर बर्बाद झालेला आहे, तो तिकडे उद्ध्वस्त झालेला आहे, एवढं पाहूनही जर त्याच रस्त्याने आम्ही चालत असू, तर त्याच मार्गाने जर आम्ही चालत असू, तीच कर्म जर आम्ही करत असू, तर मग तिथे गाढवाची गोष्ट ऐकायलाच पाहिजे ना. गाढवाची, शिवाची आणि कोऱ्याची परिवर्तन झालं पाहिजे, फरक पडला पाहिजे. देवाने दिलेल्या बुद्धीचा वापर सद्बुद्धी चांगल्या प्रकारे करा. निश्चित तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आमच्या जीवनाला महत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विचार केला पाहिजे, मला हा नरदेह भगवंताने कशासाठी दिलाय, काय कारणास्तव दिलेला आहे, याचा विचार करून माणसाने त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. त्या पद्धतीने माणसाने काय केलं पाहिजे, कर्म केली पाहिजे, जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत जोपर्यंत आहे ना, तोपर्यंतच या देहाला किंमत आहे. एकदा भगवंत निघून गेला, एकदा काय देव निघून गेला की आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. मग किती बरंच काही करायचं असतंय माणसाला, पण सगळं संपलेलं असतंय, त्या वेळेला संपलेलं असतंय. कधीतरी स्मशानामध्ये एकट्या जळणाऱ्या माणसाचं निरीक्षण करा. आपण लगेच पाठ फिरवतोय, घरी येतोय, पण असतात गावातली काही अशी माणसं सेवा करणारी, ती पण सेवाच आहे हा, बरं का माऊली. तिला आम्ही त्या माणसांना जास्त किंमत देत नाही, पण खरी सेवा करणारी माणसं आहेत ती. ज्या ठिकाणी एकदा अग्नी दिला की कोणी थांबत नाही, त्या ठिकाणी मध्यरात्री जाऊन ते जळलंय की राहिलंय ते पाहायचंय. गावात नेमलेली माणसं असतात माऊली, खरं तर त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो.
त्यांना नमस्कार करतो मी. ती सुद्धा सेवा आहे, समजलं पाहिजे आम्हाला. ती सुद्धा सेवा आहे, कळलं पाहिजे आम्हाला. आता तुम्ही म्हणाल मेलेल्या माणसाला ढोसकण्यात काय सेवा आहे? जा ना दुसऱ्या दिवशी राग भरायला, ना ढोसकता जाईल तिसऱ्या दिवशी राग भरायला. एक छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही आहेत ना त्या कळल्या पाहिजेत, आम्हाला कळल्या पाहिजेत. तो जातो ना, तो माणूस त्या ठिकाणी पाहत असतो की अरे हाडाची कड केली, रक्ताचं पाणी केलं रे ह्या माणसाने. स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवूया, स्वतःची मौज मजा बाजूला ठेवली. सांगू का, कधीतरी खडवलीला गेला आणि भूक लागलेली असली ना तर माणूस विचार करतो नको गेलो तर 50 रुपये खर्च होईल, 100 रुपये खर्च होईल, ते जर राहिले तर माझ्या मुलाबालांना कामा येतील. भूक लागलेली असताना सुद्धा न काही खाता त्याच 50 रुपयाची द्राक्ष तीच आई तेच वडील पिशवीमध्ये आणतायत आणि मुलांना खाताना बघितलं की त्यांची भूक लागते. मुलांना ती द्राक्ष जी काही फळं असतील, जे काही खाऊ असेल ते खाताना बघितलं ना माऊली, त्यांची भूक लागते. त्यांनी खाल्ल्याचं आनंद त्यांना प्राप्त होतो, सुख त्यांना प्राप्त होतंय. अशा अवस्थेमध्ये तो किंवा ती एकटाच तो प्रेत त्या ठिकाणी जळत असतो. प्रत्येकाची अवस्था तीच आहे, एकट्यालाच जावं लागणार आहे, एकट्यालाच जळावं लागणार आहे. पण या ठिकाणी मला सांगायचं एवढंच आहे की फक्त प्रेतच जळत नाही ना, शरीरच जळत नाही ना, देहच जळत नाही ना, आतापर्यंत केलेलं नियोजन पूर्णत्वाला गेलेलं असतंय. आतापर्यंत ज्या काही आशा अपेक्षा असतात ना त्या सगळ्या त्या शरीराच्या बरोबर जळत असतात. केलेल्या आशा अपेक्षा सगळ्या शरीराच्या बरोबर जळत असतात. आणि त्याच्याच बरोबर आतापर्यंत केलेली जी काही धावपळ आहे ना, जे काही कष्ट आहेत, कबाड कष्ट आहेत, जी काही मेहनत आहे ना, त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेली पाहायला मिळते. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा लोकांसाठी जरी दुःखाचा असेल तरी आपल्यासाठी आनंदाचा दिवस जर कुठला असेल, मृत्यूचा दिवस हा प्रत्येकासाठी आनंदाचा असला पाहिजे. फक्त त्याच्या आधी आम्ही काय करायचं ना हे ठरवून आम्ही केलं पाहिजे, त्याचा विचार करून आम्ही केलं पाहिजे. त्याला जीवनमुक्त म्हणतात, गीतेच्या भाषेमध्ये त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. बरं का, देव कार्य करत असताना, धर्म कार्य करत असताना जर जगाचा निरोप घ्यायचा आला तर मी म्हणेन त्या माणसासारखा भाग्यवान माणूसच नाही. बरं का, आज आपण या ठिकाणी प्रवचन श्रवणाला बसलोय की नाही, ऐकतोय की नाही आपण, हे आपले मधभाग्य आहे का आपल्याला ते प्रवचन श्रवण करण्याची सद्बुद्धी निर्माण झालेली आहे? देव कार्य, धर्म कार्य श्रवण करण्याची सद्बुद्धी आपल्याला निर्माण झालेली आहे. आपण जे भगवंताचं नामस्मरण करतोय, ग्रंथ काढून जे वाचन करतोय ना, ही सद्बुद्धी निर्माण झालेली आहे का? माणसाच्या आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारे घडामोडी होऊ शकतात. उद्या जर त्याच ठिकाणी सद्बुद्धीच्या ठिकाणी जर नको ती दुर्बुद्धी सुचून आणि मग पुढच्या आयुष्याचा मार्गक्रमण करण्याचा जर योग येत असेल तर ते आयुष्यही नको ना आम्हाला. का पाहिजे ते आयुष्य? आज आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडतंय, आज देव कार्य घडतंय, धर्म कार्य घडतंय. एक धर्म कार्य करण्याची प्रेरणा, देश कार्य करण्याची प्रेरणा, देव कार्य करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. आणि अखंड उठता बसता बोलता चालता जर भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडत असेल, जर देवाच्या कृपेने येत असेल तर आताही यायला तयार आहे, आताही जायला तयार आहे. याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. त्याचं जगणं वागणं कसं असतं माहितीये का मुली? जगाशी गरज नसते त्याला, जगाशी गरज नसते. आणि हे सगळं अवडंबर आहे. जेवढा व्याप वाढवू ना आपण परमार्थात सुद्धा मौली, जेवढा व्याप वाढवू ना तेवढ्या उपाध्या निर्माण होतात. योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी ना. आणि संत म्हणतात उपाधी नको. उपाधी आली ना की तिथे अडकला जातो माणूस. कर्तेपणा घेतला की सगळं आलं ना, कर्तेपणा घेतला की सगळं आलं की नाही.
मी करता म्हणशी ना, मग त्याच्यातून तुला सगळंच अगदी प्राप्त होणार आहे, दुःख प्राप्त होणार आहे, सगळ्याच प्रकारचं दुःख सोसावं लागणार आहे. मग ह्या घराच्या संसारामध्ये आणि त्या संसारामध्ये फरक काय बरं? घराच्या संसारामध्ये आणि त्या संसारामध्ये फरक काय? जेवढं एकांतात राहाल ना, वेष्टी आणि समवेष्टी दोन प्रकारची साधना आहे माऊली. समवेष्टी जी साधना आहे ना, ती तुम्हाला वरच्या अंगाने कदाचित समाधान प्राप्त करून देईल. आनंद वाटला, मस्त वाटला, खूप नाचलो, खूप मौज केली, खूप मजा केली, हा अंतरंगाचा समाधान आहे की वरच्या अंगाचा समाधान आहे? एकदम साधं उदाहरण आहे बघा बाबा, या एकदम साधं, अतिशय साधं उदाहरण आहे बघा. ज्या वेळेला आम्ही समवेष्टी अनेक जण एकत्र येऊन तालासुराने अगदी नाचून आनंद घेऊन ज्या वेळेला हरिपाठ म्हणत असतो, ती वेळ बघा. आणि एकांतात आमच्याच घरात राहून एक ना एक शब्द परत परत वाचून हरिपाठ ज्या वेळेला आम्ही समजून घेत असतो, अनुभव घेत असतो, त्यावेळेचं समाधान बघा. मग तुम्हाला कळेल वेष्टी आणि समवेष्टी या दोन्ही उपासनेमध्ये काय फरक आहे. आम्ही केलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, समाधान घेतलं पाहिजे ते. पण ऐका ना, अजूनही जर आम्हाला शमदमा वैरीच जर असेल, नाही का माऊली, सगुण सार निर्गुण सार, नाही तर मग सगुण आसार निर्गुण आसार, म्हणजे आम्ही अजून आत्मबोध घेतला नाही बरं का. आत्मबोध झाला पाहिजे, प्रत्येक शब्द ना शब्द आम्हाला कळला पाहिजे. सगळे अभंग आमचे पाठ असावेत, सगळे अभंगाचा आम्ही अभ्यास करावा. पण ऐका, हरिपाठ ग्रंथामध्ये हरिपाठाची जी मालिका आहे त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की पहिलाच अभंग जरी आम्ही शब्द ना शब्द अनुभवाने जर जगण्या वागण्याचा प्रयत्न केला तर आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त हरीकडे पाठ नको, हरिपाठ पाहिजे, नाही का बाबा. अजूनही जर आमच्याकडे अभिमान असेल, तिरस्कार असेल, गर्व असेल, ताटा असेल, अहंकार असेल, तर हरीकडे पाठच आहे ना, हरीकडे पाठच आहे की नाही. अजूनही जर आमचा मीपणा आम्हाला आडवा येत असेल तर अजूनही हरीकडे पाठच आहे ना. गेलं पाहिजे ते. आणि जेवढं निवांत राहता येईल ना, जेवढं निवांत राहता येईल ना, तेवढं निवांत राहा. आणि घराचं मंदिरामध्ये रूपांतर कसं होईल त्यासाठी प्रयत्न करा. काय घराचं मंदिरामध्ये रूपांतर कसं होईल त्यासाठी प्रयत्न करा. मी मोठेपणा सांगत नाही, पण 12ही महिने कधी या, तुम्हाला ग्रंथ वाचन पाहायलाच मिळेल माझ्या घरामध्ये. मी माझी मोठेपणा सांगत नाही, पण कोणीतरी आदर्श घेतला पाहिजे, कोणीतरी त्या पद्धतीने जगण्या वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आमच्यावरही चर्चा करणारे बरेच असतात, नाही का बाबा, बाकीचं परवडतंय. आणि त्यात दुसरं काय माहितीये का माऊली, खंत काय वाटते माहितीये का, सगळ्यात मोठी खंत आहे बरं का. एखादा माणूस जर भोंगळपाड्यावर जात असेल ना, संध्याकाळच्या वेळेला आड्यापाड्यावर जर जात असेल, त्याला जर दुसरा माणूस भेटला तर गळ्यात गला घालून जातात. खरं की खोटं आहे. आणि येताना जर त्यातला एखादा पॉवरफुल झाला तर त्याला 4 आधार देतात, पण घरपर्यंत आणतात. आता आमच्याकडे वळायला पाहिजे का? परमार्थिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माणसाला सगळ्यात मोठा त्रास असेल ना दादा, तो आत्मिक सुख भोगत असतो. तो आत्मतत्वाशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करत असतो, कारण तेच आमचं कर्तव्य आहे, तेच आम्हाला साध्य करायचं आहे. पण आडवे येणारे बरेच असतात ना, विरोध करणारे बरेच असतात, अपप्रचार करणारे बरेच असतात माऊली. बाबांचं वागणं कसं आहे ना, अंतःकरणापासून त्याचा मीही विचार करू शकत नाही आणि तुम्हीही विचार करू शकत नाही. बाबा बाबांच्या पद्धतीने राहत असतात, पण पाहणारा काय बोलतोय माहितीये का, तो महाराज असा समजतंय ना. रवी भाऊ या ठिकाणी आहेत, माझे क्लास फ्रेंड आहेत, अर्थात आम्ही वर्ग मित्र आहेत, एकाच वर्गात आम्ही शिकलेलो आहेत बाबा, बरं का.
आणि आनंद वाटतोय ज्या वेळेला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी, आपली मित्रमंडळी बघितल्यानंतर मग एक वेगळाच आनंद ना दादा माऊली, बरं का. पण त्यांच्या मनामध्ये काय विचार आहे, त्यांना कसा परमार्थ करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, तो त्यांच्या पद्धतीने ते करतायत. मी त्यांना सांगू नये का तुमच्या शेतामध्ये तुम्ही जरा झिनीच लावा ना, अरे पण तोरणे आहे ना, आता तिथं गरवा येत आहे का निम गरवा येत आहे त्यांनाच माहिती ना. किंवा मी ज्या पद्धतीने राहतोय कशा पद्धतीने राहावं, ज्ञानेश्वरी माऊलींनी आम्हाला सांगितलेले, गीतेने आम्हाला गाथेने सांगितलेले कशा पद्धतीने राहावं ते. काहींना वेष्टी उपासना आवडते तर काहींना समवेष्टी उपासना आवडते. आणि तुम्हाला जे भगवंताने दिलंय ना, जे काही ज्ञान असेल, जी काही कला असेल, जे काही गुण असेल, त्याचा निष्कामतेने निरापेक्षेने अपेक्षा न ठेवता समाजासाठी काही करता येतंय का, काही देता येतंय का याचा विचार करा. जगद्गुरु तुकोबांनी तेच केलं ना, समाजासाठीच कार्य केलं ना जगद्गुरु तुकोबांनी. समाजाची सेवा करता करता देव प्रसन्न झालेले आहे माऊली, बरोबर आहे की नाही. समाज घडवता घडवता देवाची कृपा झालेली आहे. अपप्रचार करणं सोपं आहे, एखाद्या विषयी वाईट साईड बोलणं सोपं आहे, पण चांगल्या गोष्टींचा प्रचार करायला त्याला मनही चांगलं आणि मोठं मन लागतंय. तो माणूस चांगला आहे रे, काय मस्त विचार आहेत त्याचे, असं जर कोणी बोलत असेल ना तर तो माणूस कसा आहे, चांगला आहे, अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने पहा. पण जो स्तुती करतोय ना त्याला नमस्कार करा दादा, तुझे विचार आणि तुझे गुण मला पण लाभत रे दादा. कारण चांगल्याला चांगलं म्हणण्याची चांगली बुद्धी सगळ्यांनाच उत्पन्न होत नाही, बरं का. आता माझ्यापेक्षा या ठिकाणी ज्ञानाने, वयाने, सगळ्याच गोष्टींनी श्रेष्ठ असलेले आपले बाबा वेरे बाबा या ठिकाणी बसलेले आहेत. खऱ्या अर्थानं गुरुवर्य, आणि खूप अनुभव आहे, खूप अनुभवाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. पण ज्या वेळेला आपण समाजामध्ये कार्य करत असतो ना, समाज कार्य करण्याची ज्या वेळेला आपण एक मनापासून ओढ असते आणि ते करत असतो,